संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या कर्नाटकातील चडचण एसबीआय बँकेवर झालेल्या दरोडा प्रकरणाचा यशस्वी छडा विजयपूर पोलिसांनी लावला आहे। या गुन्ह्यात सहभागी असलेल्या बिहारच्या तिघांना अटक करण्यात आली। राकेश कुमार शिवाजी साहनी वय वर्ष 22, राजकुमार रामलाल पासवान वय वर्ष 21, रक्षकुमार मदन माथो वय वर्ष 21 हे तिघेही बिहार राज्यातील समस्तीपूरचे रहिवासी आहेत। या संदर्भात कर्नाटकचे एडीजीपी हितेंद्र यांनी माहिती देताना सांगितले, विजयपूर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत हे मोठे यश मिळवल्याचे त्यांनी म्हटले। ताब्यात घेण्यात आलेले तिघे आरोपी बिहारचे असून बँक दरोड्यातून एकूण 9 किलो सोने आणि 86,31,222 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। उर्वरित सोने आणि रोकड लवकरच शोधून काढण्यात येईल असे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे। 16 सप्टेंबर 2025 रोजी कर्नाटकातील चडचण येथील एसबीआय बँकेवर दरोडा टाकण्यात आला होता। या दरोड्यात 20 किलो सोने आणि 1 कोटीहून अधिक रोकड लुटून आरोपी पसार झाले होते। गुन्ह्यात वापरलेली मारुती कार सोलापूर जिल्ह्यातील फुलजंती गावात अपघातग्रस्त झाली। जेव्हा गावकऱ्यांनी त्या कारला घेराव घातला तेव्हा चालकाने पिस्तूल दाखवून धमकावले आणि कार सोडून पळून गेले। तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधील सोने आणि रोकड जप्त केली। तसेच फुलजंती गावातील एका बंद घराच्या छतावर आरोपीने टाकलेली बॅग देखील पोलिसांनी ताब्यात घेतली। त्यामध्ये 6.5 किलो सोने आणि 41 लाख रुपये रोख रक्कम सापडली होती। सदर गुन्ह्याचा तपास विजयपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांच्या नेतृत्वाखालील एएसपी रामनगौड, जगदीश, सुनील कांबळे, सुरेश बेंदे, एम ए उप्पीन, रमेश अवजी, राकेश बगली आदींनी केली आहे।